बायको, शांतपणे खाऊ तरी देत. नवरात्रीचे उपवास चालू आहेत, दहीवडा काय खातेस? उपवासाचाच दहीवडा आहे. अरे वा, काय सांगतेस? उपवासासाठी खिचडी, त्याचबरोबर वडे खायचा कंटाळा आला तर वेगळं काहीतरी करत आहे इथे, जे अतिशय मस्त होतं, चटपटीत होतं आणि उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होतं. तर सगळ्यात आधी बटाटा घेते. बरं, बटाट्याऐवजी रताळं वापरला तरी चालेल, लाल भोपळा वापरला तरी चालेल, किंवा कच्ची केळी पण वापरू शकता. आता बटाटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा, पूर्ण त्याची माती काढून घेऊयात. धुतलेला बटाटा या कुकरमध्ये ठेवूयात. हा बटाटा खाली बुडेल ना इतपतच पाणी टाकायचं, खूप पाणी घालायचं नाही, नाहीतर बटाटा खूप जास्त शिजतो. हलकंसं त्याला वाफ लागेल इतपत पाणी पुरेसं आहे. झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्यापर्यंत हा शिजवून घेऊयात. बटाटा आपला शिजतोय, तर आता पुढची तयारी करूयात. चिंच घेते. इथे गरम पाणी आहे, गरम पाण्यामध्ये चिंच आपण भिजत घालूयात. थोडीच आहे त्यामुळे सगळीच घेते मी. एक अर्धा कप असेल ही साधारण. एक 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये ही भिजण्यासाठी ठेवून देऊयात. इथे गरम पाण्यामध्ये चिंच 10 मिनिटं छान मुरवायला ठेवली होती आणि मस्त मुरली आहे. आता ही हाताने छान मॅश करून घ्यायची. या चिंचेतला जितका शक्य असेल तितका गर काढून घ्यायचा आहे. हे बघा, बऱ्यापैकी गर काढलेला आहे. आता काय करूया, गाळणी घेतली आहे, त्याखाली बाऊल आहे आणि यातला जितका शक्य असेल ना तितका गर गाळून काढूयात. खूप कमी प्रमाणात करते त्यामुळे खूप असं, आणि घट्ट आहे त्यामुळे खूप आत्ता लगेच पडणार नाही. उरलेल्या चोथ्यात पाणी घातलं. आता हे पुन्हा एकदा छान यातला गर काढून घ्यायचा. आता भरपूर गर निघालं आहे बघा. चिंचेचं पाणी इथे तयार आहे. आता जितकी चिंच आहे त्याच्या दीडपट आपण गूळ घेणार आहोत. तर इथे मी घालते एक गूळ, त्याचसोबत लाल तिखट, जिरेपूड, काळं मीठ आणि सैंधव मीठ. आता हे सगळं एकजीव करूयात. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव मिसळून झालं की हे मी मायक्रोवेव्ह करते. मायक्रोवेव्ह नसेल तर मग तुम्ही गॅसवर पण हे छानपैकी शिजवून घेऊ शकता, पण माझ्याकडे आहे म्हणून मायक्रोवेव्ह करते. चला, हे तयार झालेलं आहे. वा, वा वा वा, बघू शकाल छान उकळी फुटलेली आहे आणि छान ग्लेजही आलेला आहे या चटणीला. आत्ता ही सैल दिसते, पण जसजसा वेळ जाईल तसतशी ही दाटसर व्हायला सुरुवात होते. तर ही चिंच गुळाची चटणी पण आपली बनवून आहे तयार. गोड चटणी तयार केली. आता उपवासाचं आहे ना, आपण तिखट चटणी देखील तयार करूयात. सो ओल्या नारळाचा चव काय मी तयार ठेवते, मिरची वगैरे. सगळ्यात आधी ओल्या नारळाचा चव काढून घेऊयात. साधारण एक अंदाजानेच करते, अर्धा कप चव पुरेसा होईल. आता यामध्ये 1-2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आल्याचा तुकडा, भाजलेला शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. तुम्ही म्हणाल उपवासाला कोथिंबीर कोण खातं? नाहीच खात, पण आता मी हा दहीवडा उपवासासाठी नाही बनवते म्हणून मी कोथिंबीर घालते. पण तुम्ही कोथिंबीर न घालता मग थोडा हिरवा रंग घालून केली चटणी तरी चालेल. सुकं सुकं दळून घ्यायचं आणि मग पाणी घालून सरसरीत असं त्याची चटणी तयार करायची. चला, ही तिखट चटणी पण आपली बनवून आहे तयार. आता आहे ना, दही वडे करतोय उपवासाचे, तर त्यासाठी दही करायचं आहे. कुठलाही दही वडा करा,
दही फेटून घेण्यापेक्षा ना असं एक गाळणी घ्यायची, त्यामध्ये घालायचं. इवन रायता कोशिंबीर करताना आहे ना ही मेथड तुम्ही फॉलो करून बघा. दही कमालीचं क्रीमी होतं आणि मलईदार होतं. हे बघा, सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात. फास्ट होते ही प्रोसेस. आता या दह्यामध्ये घालूयात साखर, चवीपुरतं मीठ, मिसळून घेऊयात. कमाल, बघा सुंदर एकदम आहे ना, असं बाहेर मिळतं ना तसंच दही हे बनवून तयार होतं. तीन शिट्ट्या होईस्तोवर छान बटाटे वाफवून घेतले. वाफही गेलेली आहे. येस, तुम्ही बघू शकाल व्यवस्थित दिसत आहेत. आता हे काढूयात. आणि सोलून घ्यायचं. सोललेला बटाटा असं छान किसून घ्यायचा. आता पुढची तयारी. साबुदाणा लागेल थोडासा आणि वरई. आता आपल्याला आहे ना यामध्ये अचूक प्रमाण असेल तर बरं पडतंय. तर काय करतो आपण, पाव कप घेतोय साबुदाणा आणि 1 कप वरई. आता पुढे काय करायचं आपल्याला, याची काढायची आहे भरड. सो मिक्सरचं भांडं घेऊयात. यामध्ये सगळ्यात आधी घालूयात वरई, साबुदाणा, झाकण लावायचं आणि आता मिक्सरमध्ये याची छान एकदम बारीक भरड करूयात. चला, हे छान दळून झालेलं आहे. आता पुढे काय करायचा, उकडून किसून घेतलेला बटाटा घ्यायचा. यामध्ये किसलेलं आलं घालतेय, जिरंपूड, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ आणि हे जे भरड आपण तयार केली आहे, पीठ तयार केलं आहे, हे पण यामध्ये घालूयात आणि हे मिसळून घ्यायचं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. या मिश्रणात जितकं पीठ मावेल तितकंच आपण घालणार आहोत. चला, हे तयार आहे. हे जास्तीचं जे मिश्रण आहे हे थालीपीठ बनवण्यासाठी किंवा भाकरी बनवण्यासाठी वापरू शकता. आता हे मिश्रण तयार आहे. याचे दही वडे करायचे, तर छोटे छोटे गोल वडे तयार करून घेऊयात. हे दही वडेचे वडे आपण तळून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आप्पे पात्रामध्ये शॅलो फ्राय करून घेतले तरी अगदी चालतंय, पण मी तळून घेते म्हणजे एकसारखा सोनेरी रंग येतो. छान असं एकसारखा सोनेरी रंग येईस्तोवर तळायचे आपल्याला. हे वडे मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे, मंद आचेवर तळत नाही बसायचे. मंद आचेवर जर तळले ना तर ते फार असे खुटखुटीत होतात, त्यामुळे मोठ्या आचेवर तळायचे. बरं, आता हे झाले दही वड्यासाठी. पण दही वडे नसेल करायचे, हे वडे असेच फक्त इतके मोठे नका करू, छोटे छोटे करून तळा. कमाल लागतात चवीला आणि चटणीसोबत खाऊ शकता. वडे छान तळून झालेत आणि एकसारखा सोनेरी रंग आलाय, कमाल दिसत आहेत. आता हे काढूयात टिश्यू पेपरवर. बघा काय सुरेख दिसत आहेत, वाटतात का तरी. हे उपवासाचे दही वडे बनवून तयार होतात. आहा, क्या बात आहे. हे दही वड्याचे वडे बघा काय कमाल दिसतात. वा वा वा, क्या बात आहे. तर आता वडे सर्व करूयात. दही वडा करतो त्याप्रमाणेच हे वडे घ्यायचे डिशमध्ये. आता यावर घालूयात हे दही. बघा काय सुंदर दिसतंय दही. दह्यावर जाईल चिंचेची चटणी. वा वा वा, क्या बात. तिखट चटणी आणि उपवासाची शेव म्हणजेच आलू भुजिया. कमाल दिसतायत दही वडे. चवीला तर अफलातून होतात. अजिबात वाटत नाही की हे उपवासाचे दही वडे आहेत.
जबरदस्त लागतात. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.